नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण चंपाषष्ठीला कुळाचार कुलधर्म कसा करायचा, तळी कशी भरायची आणि कोणता मंत्र म्हणायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। बघा, आमच्याकडे जी पद्धत आहे ती अत्यंत सरळ आणि सोपी पद्धत आहे, तीच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। आता आपल्याला बघा, आपल्याला कुलदैवत हे दोन असतात, म्हणजेच एक कुलदेवी असते आणि कुलदैवत म्हणजे वडील, आई वडील हे कुलदैवत असतात आपले। त्यांचे आपण कुळाचार कुलधर्म हा पाळलाच पाहिजे आणि केलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये सुख लाभत नाही। का अनेक प्रकारच्या अडचणी ह्या आपल्याला येत असतात। बघा, मग आपण समस्या विचारली की आपल्याला कळते की आपण कुलदैवत जे असतं आपलं, तर आपल्याला देवी तर माहिती असते, तर त्या कुलदेवीचा तर आपण कुळाचार कुलधर्म तर करतो। नवरात्री बघा, नवरात्र जे असतात त्याच्यामध्ये आपण कुलदेवीची ओटी भरणं, त्यांचा जे असेल सवाष्ण घालणं हे आपण करत असतो। नवरात्रामध्ये जी ती सेवा आपल्या आपल्या परीने करत असतो। बघा, जे कुलदैवत आहे त्याचा आपण कुळाचार कुलधर्म पाळण्यामध्ये किंवा करण्यामध्ये कधी कधी विसर पडतो। आता आपल्याला माहिती आहे की बरेच जण आपली बघा, आषाढी एकादशी आली की आपले वांगे त्यावेळेस खाणं बंद होतात बऱ्याच जणांचे, आणि आपण हे 4 महिने पाळतो। आणि ज्यावेळेस आपल्याला जेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतं तेव्हा षडरात्रीय उत्सव आपण मनवतो आणि 6 दिवसांमध्ये साजरा करतो आणि 6 दिवसांमध्ये घटस्थापना करतो। आणि या 6 दिवसांमध्ये आपण जे जे आपल्याला कुळधर्म कुळाचार करता येईल ते आपण करत असतो। परंतु कोणी कोणी या बाबतीत कुळधर्म कुळाचार बघा करायला विसरत असेल तर त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। कारण कुळदेवीची जशी आपण सेवा करतो भक्ती करतो त्याचप्रमाणे आपल्याला जे आपल्याला कुलदैवत आहे त्याचाही आपल्याला मान सन्मान हा करावाच लागतो। तरच बघा, त्यांच्या नावाने आपल्याला तळी ही उचलावीच लागते, तरच आपल्याला बघा काही जीवनामध्ये अडचणी येत नाही। आणि आता बघा, षडरात्र म्हणजे 6 दिवसाचे घटस्थापना कोणी कोणी खंडोबाच्या नावाने करतात। आणि आता आमच्याकडे घटस्थापना करत नाही, परंतु असं नाही की जे घटस्थापना करतात तेच तळी उचलतात किंवा तळी भरतात। जे घटस्थापना नाही करत तेही तळी उचलतात। आमच्याकडे तळी उचलण्याला अधिक मान आहे आणि खंडोबाच्या नावाने आमच्याकडे तळी उचलल्या जाते। मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये आमची तळी कशी उचलल्या जाते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। परंतु आता माहिती सांगते की आपल्याला कुलधर्म कुलाचार कसा करायचा आहे। की बघा, आता घटस्थापना जर तुमच्याकडे होत असेल तर तुम्ही घटस्थापना करायची। तुमची परंपरा जर कुलधर्माची असेल तुमच्या कुटुंबामध्ये तर त्या पद्धतीने तुम्ही करायची। नाही तर तळी भरण्याची असेल तर तुम्ही तळी सुद्धा फक्त भरू शकता, तळी उचलू शकता, तळी उचलायलाच पाहिजे। आणि नाही तुम्हाला माहिती तर तुम्ही ह्या व्हिडिओमधून बघून साधी सोपी आपली तळी भंडार करू शकतात आणि आपल्या कुलदैवताचं जे आपल्याला कुळधर्म कुळाचार आहे तो आपण सेवा करू शकतो। बघा, आता आपल्याला जास्त मंत्र येतातच असे नाही, तर बघा आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही, परंतु काय करतात की एका ताटामध्ये आम्हाला 7 नैवेद्य आम्ही करतो। कशाचे करतो तर आमच्याकडे बाजरीचे हे नैवेद्य छोटे छोटे केले जातात आणि त्याच्यावरती काय करतात, वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात आणि लसणाची पात ह्यांचं मिळून भरीत करतात। आणि ते भरीत त्यावरती त्या बाजरीचे जे नैवेद्य केलेले असतात आमच्याकडे छोटे छोटे, त्यावरती एका ताटामध्ये पानं ठेवतात, पानावरती नैवेद्य ठेवतात आणि त्या नैवेद्यावरती भरीत ठेवून जे मिक्स आपण कांद्याच्या पातीचं आणि लसणाच्या पातीचं केलेलं असतं ते त्याच्यावरती ठेवतात आणि एक एक खोबऱ्याचा तुकडा ठेवतात आणि त्यावरती थोडा थोडा भंडारा म्हणजेच हळद ठेवतात। आणि बघा, आता आपल्याला तळी उचलायला 5-7 जेवढे माणसं मिळाले असतील तेवढे आपल्याला बोलवायचे आहे, परंतु विषम संख्येमध्येच माणसं पाहिजे। आता 5 असो 7 असो हे आपल्याला बोलवायचे। तुमच्या कुटुंबात जर असतील 5-7 तर खूपच चांगलं, नाही तर आपण हे बाजूच्या सर्वांना बोलवू शकतो आणि तळी ही उचलू शकतो। तर आपल्याला काय करायचं आहे की ताटामध्ये पानावरती नैवेद्य ठेवायचं आहे आणि नंतर एका वाटीमध्ये बघा आपल्याला हळद घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचे काही तुकडे घ्यायचे आहे। ते कशाला तर आपल्याला ज्या बाजूने आपल्याला खंडोबाचं मंदिर आहे बघा, आपल्याला साताऱ्याचं खंडोबाचं मंदिर ज्या बाजूने आहे त्या बाजूने आपल्याला उभे राहायचे आहे आणि त्या बाजूने आपल्याला भंडारा उधळायचा आहे।
आणि खंडोबाच्या नावाने आपण तो भंडारा उधळवतो आणि खोबऱ्याचे तुकडे जे असतात ते पण आपण त्याच्याबरोबर उधळत असतो। आता आमच्या इथे मंदिर आहे, मंदिरामध्ये रेवड्या उधळण्याला सुद्धा अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। आता आमच्या इथे जे मंदिर आहे खंडोबाचं त्याच्यामध्ये आम्ही दर्शन घ्यायला नक्की जात असतो आणि जेव्हा जातो त्याच्यानंतर बघा गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही तिथे भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे आणि रेवड्या ज्या मिळतात त्या नक्कीच आम्ही उधळत असतो। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी करा, परंतु आम्ही घरी मात्र तळी भंडार करतो आणि त्याच्याशिवाय आमच्याकडे वांगे खाणं सुरू होत नाही किंवा नवीन कांदे आम्ही खात नाही, तर ह्याच्यानंतरच खातात। आणि असे 5-7 जण बसतात खाली। तुम्ही बघा एखादी बेडशीट वगैरे तुम्हाला टाकायची आहे, काही तसं फरशीवरती बसायचं नाही किंवा आसन जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही आसन द्या। आणि बघा त्याच ताटामध्ये आम्ही काय करतो की खंडोबा जो असतो, खंडोबाचा जो टाक असतो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्या, आमच्याकडे टाक आहे म्हणून आम्ही तो टाक काय करतो त्याच ताटामध्ये पानावरती ठेवतो मध्यभागी आणि त्याच्यावरती भंडारा लावतो, भंडारा वाहतो म्हणजे देवाला। आणि सगळ्यांना जे आलेले आहेत तळी उचलायला त्यांनाही आम्ही भंडारा लावतो। सदानंदाचा येळकोट येळकोट चिंतामन मोरया, सदानंदाचा येळकोट येळकोट चिंतामन मोरया, हर हर महादेव असा साधा सोपा मंत्र आमच्याकडे बघा म्हणतात। तुमच्याकडे जर मोठा मंत्र म्हणत असेल तर तोही तुम्ही पूर्ण म्हणू शकता, परंतु आमच्याकडे हाच मंत्र 5 वेळेस आम्ही ताट वरती खाली करतो आणि म्हणतो हा मंत्र। आणि त्याच्यानंतर जे आलेले आहेत 5-7 जण त्यांना तो नैवेद्य आम्ही खायला देतो आणि ते त्यांनी खायचा असतो, तो ग्रहण करायचा असतो। ह्या पद्धतीने आमच्याकडे साधा सोपा असा तळी भंडार साजरा केला जातो। आता काही ठिकाणी पुरणाचे जे बघा पुरण ह्या दिवशी घातल्या जातं, आमच्याकडे पुरण ह्या दिवशी घातल्या जात नाही। काही ठिकाणी पुरण घातलं जातं आणि पुरणाचे दिवे केले जातात आणि त्यानेच खंडोबाला ओवाळल्या जातं, देवाला आरती केली जाते। खंडोबाची आरती ह्या दिवशी पुरणांच्या दिव्यांनी केली जाते। आमच्याकडे मात्र साधी पूजा केली जाते आणि भंडारा वगैरे उधळून तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे जेव्हा दाखवेल तशा पद्धतीने आमच्याकडे तळी भंडार करतात। आता हा कुळाचार आणि कुळधर्म आपल्याला साधा का होईना, परंतु जसं जसं आपल्या प्रांतामध्ये पद्धत असेल बघा, जसे आपले सीमा आपल्या लागतात, सीमा आपण ओलांडतो तसे तसे प्रत्येक गावाची प्रत्येक वेगवेगळी पद्धत असते, परंतु त्यामागचा उद्देश मात्र एकच असतो, ती म्हणजेच आपला कुळधर्म पाळला जाणं आणि देवाची सेवा करणं आणि त्या परंपरा रूढी आपल्याला पुढे नेणं हा त्यामागचा एक हेतू त्यामागे असतो आणि ती सेवा आपल्या आपल्या परीने सर्वजण करत असतात। तर अशी साधी सोपी जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे चंपाषष्ठीला। आणि बघा ज्यांच्याकडे घट स्थापना होत असते त्यांनीही नंतर घटाला वगैरे पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांच्या कुळधर्माप्रमाणे त्यांना सेवा करायची आहे। बघा आता आपल्याला खंडोबाच्या नावाने काय करायचं आहे की आपल्याला 5 पावले पुढे चालायचं आहे आणि म्हणजे जिकडे मंदिर आहे खंडोबाचं तिकडे आपल्याला उभं राहायचं आहे आणि 5 पावलं आपल्याला चालत जायचं आहे। अशी पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी आणि ती जर तुमच्याकडे असेल तर तशी पद्धत तुम्ही नक्कीच पाळू शकतात आणि करू शकतात। अशा पद्धती आणि परंपरा ह्या आपल्या कुळधर्माच्या असतात, त्या आपल्याला पाळायच्या आपलं आद्य कर्तव्य असतं आणि ते आपल्याला पाळायलाच पाहिजे। याप्रमाणे आमच्याकडे तळीचं ताट भरल्या जातं, त्यामध्ये बघा नैवेद्य आहे, त्यावरती मिक्स भरीत आहे आणि खंडोबाचा टाक आहे आणि भंडारा लावण्यासाठी भंडारा पण घेतलेला आहे एका वाटीमध्ये। हाच भंडारा उधळला जातो आणि सर्वांना लावला जातो। बोल सदानंदाचा येळकोट चिंतामण मोरया, हर महादेव, बोल सदानंदाचा येळकोट ये टाकायचं थोडंसं खाली ठेवायचं आता हे सगळ्यांचे 5 वेळेस करायचं ना? नाही आता एकदा झालं आपलं ते 5 हे केलं ना आपण त्याला एक घे समोर आपला एक घे बोल सदानंदाचा येळकोट चिंतामण मोरया, बोल सदानंदाचा
आता हे असंच घेऊन थोडंसं आपल्या हळद 5 वेळेस करावं लागतं म्हटलं नाही झालं झालं. तुम्हाला जर व्हिडिओची माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.